तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची कविता आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर पहा, फक्त ही 10व्या वर्गासाठीच नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणा स्रोत अशी ही कविता आहे. कुणीही वाचावी आणि याच्यातून खूप काय घेण्यालायक आहे. संपूर्ण या कवितेचं सार जर आपण प्रत्येकाने जर आपल्या जीवनात आणलं, तर हा म्हणजे हे जग एवढं सुंदर होऊन जाईल की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. नावच पहा, आता या कवितेचं जर शीर्षक आपण पाहिलं तर वेगळंच काहीतरी वाटेल, परंतु एका सेन्सिटिव्ह माणसाला लक्षात येईल की याच्यात काय, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर पहा, यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही हळूहळू मराल, हळूहळू संपाल, हळू नष्ट व्हाल असायचा. डाय म्हणजे मरणेच होते. तर माणूस कधी मरतो आणि माणूस कधी जिवंत असतो, या दोन गोष्टी आहे, जगणे आणि मरणे. आणि जगणे आणि मरणे या दोन शब्दाच्या दरम्यान जे आहे त्याला जीवन असं म्हणतो आपण. तर जीवन खरं कशात आहे आणि कशात नाही, म्हणजे माणूस कधी जगेल आणि कधी मरेल, या कवितेत सांगितलेलं. तर आजच्यासाठी फक्त या आपल्या पहिलं हे जे आहे ना, एवढ्याच म्हणजे 1 2 3 4 5 एवढ्याच ओळी आपण या ठिकाणी घेणार आहोत, कारण ही थोडी सविस्तर घेण्यासारखी कविता आहे, जेणेकरून आपल्याला कधीही असं हे कवितेचं शीर्षक आठवलं लगेच ते आपल्या डोळ्यासमोर असं यायला पाहिजे की पहा आपण कधी मरू. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल म्हणजे पहा, कंडिशनल आहे. इफ न ज्या वाक्याची सुरुवात होते ते वाक्य कंडिशनल असते, म्हणजे जर आणि तर. इफ तेव्हाच वापरला जातो की इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास केला नाही. आता प्रवास केला नाही याचा अर्थ काय, की कवीला असं अपेक्षित नाही की सारखं प्रवासच करत राहा, कामधंदे सोडा आणि घरची जेवढी पुरी कमाई, असं अजिबात अपेक्षित नाही. याच्यामध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. तर इफ यू डू नॉट ट्रॅव्हल म्हणजे तुम्ही प्रवास केला नाही, म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी बसून आहात, घरी सारखे बसता किंवा कुठेतरी रिकामटोळ्यासारखे एखाद्या चौकात जाऊन बसता, इकडच्या तिकडे गप्पा हाणत. आणि असं नाही की तुम्ही कामही करा आणि काम केलं, म्हणजे हे जग जे सुंदर निसर्गानं बनवलेलं आहे ना हे कुठं, तर ते जग पाहण्यासाठी आहे, ते आपल्यासाठीच आहे. आणि माणसाचा जन्म हा सर्व जग पाहणे, त्याला अजून अजून त्याच्यातून काहीतरी शिकणे आणि अजून काहीतरी क्रिएट करणे याच्यासाठी आहे. म्हणून हे जग जास्तीत जास्त पहा जीवनात आल्या. आणि हे जग कधी पहा, जेव्हा आपल्या हातापायात ताकद असेल तेव्हा फिरा. जेव्हा हातापायातली ताकद संपेल तेव्हा फिरू शकत नाही, फिरून अर्थ पण नाही. म्हणून म्हणा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, कधी मरू, जर आपण म्हणजे जग पाहिलं नाही किंवा प्रवास केला नाही, तर आपण खऱ्या अर्थात जगणारच नाही, या जगाचा आपला अनुभव येणारच नाही, ते जीवनच नसेल, तर ते आपलं मरण असेल. इफ यू डू नॉट रीड, म्हणजे शिक्षण, पुस्तक, म्हणजे तुम्ही जर वाचन केलं नाही, पुस्तकांचं जर वाचन केलं नाही, म्हणतात ना, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे माणसाला प्रकाशाकडे कोण नेते, शिक्षण नेते. आणि तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणार जर कोणी असेल तर ते पुस्तक आहे, ज्ञान आहे. आणि आज जे आपण चांगलं जे जीवन जगतो, आज जे आपल्या देशात लोकशाही आहे, ती फक्त आणि फक्त शिक्षणाच्या आधारावर आहे. शिक्षण आहे म्हणून आज आपल्याला लोकशाहीच्या मुक्त वातावरणात आपण जगत आहोत. म्हणून जर जो कोणी वाचणार नाही पुस्तकं तर तो मरेल. म्हणून वाचा, कारण खरा सन्मान शिक्षणाने मिळतो. खरे जे आपले हक्क अधिकार आहे ना, ते सुशिक्षित माणसाला समजतात, प्राण्यांना समजतात का, कारण कारण त्यांना म्हणजे त्यांना हेच नसते, बौद्धिक पात्रता नसते, ते वाचन करू शकत नाही, त्याच्यामुळे ते कधी स्वतःच्या हक्कासाठी लढू पण शकत नाही. म्हणून म्हटलं की इफ यू डू नॉट रीड यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू स्टार्ट डाईंग स्लोली, इफ यू डू नॉट रीड यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक वाक्यानंतर सुद्धा हे आपण शीर्षक घेऊ शकतो. तर इफ यू डू नॉट लिसन, पहा इथं ट्रॅव्हल्स, रीड आणि लिसन, ऐका. काय ऐका, टू द साऊंड्स ऑफ लाईफ. आता साऊंड्स ऑफ लाईफ म्हणजे काय, साऊंड्स म्हणजे आवाज, लाईफ म्हणजे जीवन. साऊंड्स म्हणजे आवाज आणि लाईफ म्हणजे जीवन. तर कुणाचे आवाज, जीवनाचे आवाज. कुठल्या जीवनाचे आवाज, म्हणजे इथं अनेक प्राण्यांचे आवाज असतात, अनेक मनुष्यांचे आवाज असतात, अनेक मनुष्यांच्या संवेदना असतात, वेदना असतात, कष्ट असतात, हे सर्व असते. तर त्यांचे आवाज म्हणजे त्यांच्या भावना जर तुम्ही समजल्या नाही, तुम्ही त्यांच्या भावना जर ऐकून घेतल्या नाही, तर तुम्ही त्यांच्यातले नाही, तुम्ही मनुष्य प्राणी म्हणून म्हणायला अजिबात तुम्हाला हक्क असणार नाही, म्हणजे तुम्ही मनुष्यच नाही. कारण तुम्ही जर मनुष्य असाल, तुम्हाला जर असं वाटेल आपण मनुष्य आहोत, तर तुम्ही मनुष्यांच्या वेदना समजायला पाहिजे, त्यांच्या भावना समजून त्याच्यावर काहीतरी
सोल्युशन काढायला पाहिजे, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने जगाल असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि पहा, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, सर्वात महत्त्वाचा, सर्वात अगोदर आपल्याला स्वतःचा सन्मान करणं शिका. आणि आपल्या स्वतःसोबत इतरांचा सुद्धा, आपल्या आजूबाजूच्या आपल्या मित्रांचा सुद्धा सन्मान करायला शिका. आपण स्वतःला सन्मान जर करू तर आपण स्वतः चांगलं काम करू, काहीतरी आपण स्वतःला काहीतरी समजू, आपण स्वतःची काहीतरी जबाबदारी समजू चांगली, आणि त्या दृष्टिकोनातून वागू. आपण स्वतःचा सन्मान करू, आपण स्वतःची जबाबदारी ओळखू, तर लोक आपल्याला सन्मान देतील, आपली जबाबदारी ओळखतील. ठीक आहे. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. बा, ह्या सर्व वाक्यांच्या नंतर शेवटी यू स्टार्ट, म्हणजे हे सर्व जर तुम्ही तुम्ही जग पाहिलं नाही, चांगला प्रवास केला नाही, चांगले ठिकाणं पहा. म्हणजे ज्या ठिकाणी प्राचीन संस्कृतीमध्ये काय आहे, त्या लोकांनी कशा पद्धतीचं बांधलं, किंवा काही नैसर्गिक ठिकाणं सुद्धा अशी आहे की अतिशय सुंदर. आता पहा, बुलढाण्यामध्ये लोणारचं ते नैसर्गिक उल्कापातानं निर्माण झालेले ते तर त्याच्यामुळे ते सुद्धा पहा की निसर्गाची किती किमया, कशा पद्धती निर्माण झालेला आहे. किंवा हेमाडपंथी मंदिरं कसे ते पण आपण बांधायला शिका, किंवा ते लोकांना सांगा, असं याच्यातून म्हणायचं आहे. आणि हे जर केलं नाही तर आपण मरू. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ, म्हणजे मनुष्य प्राण्यांच्या सभेत नाही का, त्यांच्याशी समरस व्हा. त्यांच्या सुखात आणि दुःखात तुम्ही जर समरस झाले ना, खरा तुम्हाला आनंद मिळेल, खरंच जीवन जगल्याचं तुम्हाला समाधान मिळेल. आणि आपण स्वतः मनुष्य प्राणी आहो या गोष्टीचा तुम्हाला जाणीव होईल. आणि तुम्ही स्वतःचा सन्मान करायला शिका मित्रांनो. स्वतःच्या सुद्धा फॅमिलीवाल्या लोकांच्या, मित्रांचा, आपला मित्र सामान्य कमी, त्याच्या तितकी भौतिक पात्रता नाही, तरी पण तुम्ही त्याला सन्मानानं वागा, जगा. आणि 4 लोकात त्यांना सन्मानानं बोला. आपल्या मित्राला आपण सन्मानानं बोललो, दुसरे त्याला सन्मानानं बोलतील. अन्यथा सन्मानानं बोलणारच नाही ना, लोक त्याला कमी समजतील, त्याला वाटेल हे याचे मित्रच याला कमी. या पद्धतीनं, तर असं जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही हळूहळू मराल, हळूहळू संपाल, असं यातून कवितेतून कवीला सांगायचं आहे. तर हा इथं आजची या एवढ्या ओळीतून मी या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर आपण ही कविता वाचा, पुस्तकातून वाचा, समजून घ्या अजून. आणि या कवितेचा भावार्थ, या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे, जीवनाशी निगडीत आहे. आणि यानंतर या कवितेचा उरलेला भाग उद्या घेऊ. धन्यवाद.